नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक बातमी अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ती बातमी अशी आहे की तुम्हाला सांगू इच्छितो, भीम जयंती ज्या लोकांनी साजरी केली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करत त्याचसोबत मुंबई हायकोर्टाने जे आहे त्या ठिकाणी त्यांना नोटीस बजावलेली आहे. तर गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत भीम जयंती साजरी केली की इथल्या काही प्रस्थापित लोकांना आग लागते आणि त्यानंतर भीम जयंती साजरी केल्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं, अशा प्रकारच्या अफवा त्या ठिकाणी उडविल्या जातात आणि त्यानंतर भीम जयंती साजरी करू नका, भीम जयंती साजरी करणं कसं बंद पाडायचं यासाठी सरकार आणि त्याचसोबत काही जातीवादी लोकांकडून डाव रचला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे मित्रांनो, नागपूर या ठिकाणी असणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या एका खंडपीठाने जे आहे थेट त्या ठिकाणी नागपूरमध्ये ज्या लोकांनी म्हणजे नागपूरमधील संविधान चौकामध्ये ज्या लोकांनी भीम जयंती साजरी केली होती त्यांना जे आहे त्या ठिकाणी नोटीस बजावली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही जे आहे भीम जयंती साजरी करून या ठिकाणी ध्वनी प्रदूषण केलेलं आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, ही काय पहिली वेळ नाही, तर असं अनेक वेळा करण्यात आलेलं आहे. भीम जयंती जशी जशी जवळ येते त्यानंतर ज्या या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी सुचतात आणि भीम जयंती कशा प्रकारे बंद पाडण्यात येईल किंवा भीम जयंती कशा प्रकारे ते साजरी करू द्यायची नाही यासाठी अनेक डाव या ठिकाणी रचले जातात. आणि त्याच पार्श्वभूमीवरती जे आहे मित्रांनो, या ठिकाणी असं करण्यात आलेलं आहे की भीम जयंती साजरी होऊ नये म्हणून खंडपीठाद्वारे त्या ठिकाणी हायकोर्टाद्वारे थेट त्या ठिकाणी भीम जयंतीच्या आयोजकांवरती गुन्हे दाखल करत त्यांना जे आहे त्या ठिकाणी नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि इथून पुढे भीम जयंती साजरी होणार नाही यासाठी सरकार आणि या ठिकाणी असणाऱ्या लोकांकडनं जणू काय डाव रचले जात आहे असं समजत आहे मित्रांनो. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा.